नमस्कार सर्वांना। तर इयत्ता तिसरी मासिक आणि साप्ताहिक नियोजन माहे जुलै 2026-27 मागील आठवड्यामध्ये मी माहे जूनचं तिसरीचं मासिक नियोजन किंवा साप्ताहिक नियोजन पाठवलेलं होतं। तर आता इथं विषय दिलेले आहेत माहे जुलैमध्ये मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास 1-2 खेळू शिकू करू। तर आठवडा पहिला जुलैमध्ये यामध्ये सुद्धा सेतू अभ्यास घ्यायचा आहे। तर 15 घटक मराठीचे आहेत, 4 घटक गणितचे होते, इंग्रजीचे 13, परिसर अभ्यासचे 21 आणि परिसर अभ्यास 2चे 11 घटक होते। याप्रमाणे उरलेले घटक यामध्ये आपल्याला आठवडा 1 मध्ये घेता येतील। त्याचप्रमाणे हिरवा वसा ही कविता किंवा गायन जे आहे कवितेचं, फक्त त्याचा भावार्थ मी इथं घेतलेला आहे। त्यानंतर गणितमध्ये कालमापन, सेतू अभ्यास आणि सभोवताली शोधू आकार हा आपल्या पाठ्यांशामधील किंवा पाठ्यपुस्तकातील घटक मी इथं घेतलेला आहे। इंग्रजी ब्रिज कोर्स मधील 13 घटक इथं घेतलेले आहेत आणि एक राइम्स 1.1 मधली आपल्या पाठ्यपुस्तकातील वी आर हॅपी एव्हरी डे सिंग अ सॉन्ग। त्यानंतर परिसर अभ्यासमध्ये सेतूमध्ये 21 धडे आहेत, त्यामुळे इथं दुसरा पोर्शन आपल्याला पाठ्यपुस्तकातील घेता येणार नाही, त्यामुळे 17 ते 21 एवढा घटक मी इथं घेतलेला आहे। त्यानंतर परिसर अभ्यास 2 मध्ये सेतू अभ्यास यामध्ये 9, 10, 11 हे 3 घटक घेतलेले आहेत। आणि त्यानंतर खेळू करू शिकू मध्ये हे आरोग्य, गरजाधिष्ठित उपक्रम आणि चित्र रेखाटन हे उपक्रम घेतलेले आहेत। त्यानंतर आठवडा दुसऱ्यापासून आपल्याला पाठ्यपुस्तकातील भाग घ्यायचा आहे। सेतू अभ्यास इथे संपलेला आहे। तर मराठी हिरवा वसा याचा स्वाध्याय, शब्दकोडे, समानार्थी शब्द, उपक्रम सुद्धा प्रत्येक घटकातील मी इथे दिलेले आहेत, ते तुम्ही लिहू शकता। गणितमध्ये पहिला घटक घेतलेला आहे आणि इंग्रजीमध्ये 1.2, 1.3 आणि ऍक्टिव्हिटी इन ऍक्ट अँड रीड अ स्टोरी ही ऍक्टिव्हिटी इथं घेतलेली आहे। त्यानंतर परिसर अभ्यास 1 मध्ये निसर्गाचा खजिना हा पहिला घटक घेतलेला आहे। परिसर अभ्यास 2 मध्ये आपले कुटुंब आणि खेळू शिकू करू मध्ये शारीरिक स्वच्छता, वृक्ष सुशोभन, रेखांकन हे घटक घेतलेला आहे। आठवडा 3 मध्ये तिसरा धडा घेतलेला आहे, गोष्ट तेनाली रामाची, याची स्वाध्याय आणि व्याकरण सुद्धा इथं घेतलेलं आहे। व्याकरण आहे ह्याच्यामध्ये नाम आणि स्वल्पविराम या विरामचिन्हाची ओळख, यामध्ये आपण उपक्रम घेऊ शकता, गोष्ट सांगणे। त्यानंतर आठवडा 3 स्वाध्याय ह्याचा गणितचा जो सभोवताली शोधू आकार याचा स्वाध्याय इथं घेतलेला आहे। आणि दुसरा घटक संख्यांशी खेळूया, यामध्ये आपल्याला उपक्रम घेता येतील। आणि जो मला वाटतं दुसरीला जो घटक आहे तोच जरा विस्तारित रूपामध्ये तिसरीला दिलेला आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला जे त्रिमितीय आकार आहेत ते तयार करण्याचे उपक्रम इथं घेता येतील। इंग्रजीमध्ये 1.4, 1.5 हे 2 भाग घेतलेले आहेत आणि ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे टू प्रिपेअर ओन फर्स्ट एड बॉक्स इथं करून घेऊ शकता। त्यानंतर परिसर अभ्यास मधील जो पहिला घटक होता त्याचा माती हा त्यातलाच एक उपघटक आणि स्वाध्याय इथं घेऊ शकता। दुसरा घटक माझे आरोग्यदायी आणि सुरक्षित जीवन। परिसर अभ्यास 2 जो पहिल्या घटकाचा स्वाध्याय इथं आपण घेणार आहोत आणि दुसरा घटक आहे कुटुंब वंशावळ आणि त्यातले फक्त वंशावळ यामध्ये घेणार आहोत। त्यानंतर खेळू शिकू करू हे या पद्धतीने मी घटक लिहिलेले आहेत। त्यानंतर आठवडा 4 अंतराळवीर 4था घटक आहे, कविता गायन, स्वाध्याय यामधील उपक्रम आहे वर्तमानपत्रे, पुस्तके, यास अंतराळवीरांची माहिती शोधा। त्यानंतर आहे संख्यांशी खेळूया, यातला जो पुढचा उपघटक आहे तो यात घेतलेला आहे, पूर्ण शतकात मोजणी 3 अंकी संख्या उदाहरण। आठवडा 4 अंतराळवीर
कविता गायन, भावार्थ आणि स्वाध्याय उपक्रम घेतलेला आहे. वर्तमानपत्र, पुस्तके यातील अंतराळवीरांची माहिती शोधा. हे विद्यार्थी करतील. माहिती शोधतील. चित्र सुद्धा काही विद्यार्थी गोळा करू शकतील. त्यानंतर स्वाध्याय आपल्याला त्यानंतर गणितमधील दुसरा जो घटक आहे त्याचा उपघटक यामध्ये घेतलेला आहे. उरलेला भाग, पूर्ण शतकात मोजणी, 3 अंकी संख्या, उदाहरणे. यामध्ये उपक्रम बांगडी टाका आणि अंक ओळखा, शैक्षणिक साहित्याचा उपक्रम आपण इथं घेता येईल. त्यामुळे नक्कीच या विद्यार्थ्यांची 3 अंकी संख्यांचं दृढीकरण होणार आहे. त्यानंतर 1.6 इंग्रजीचा भाग इथे घेतलेला आहे. 1.6 आणि परिसर अभ्यासमधील जो दुसरा घटक आहे त्यातील पुढच्या उपघटकाची दातांची स्वच्छता, रस्ता सुरक्षा आणि स्वाध्याय. त्यानंतर चांगल्या सवयींचं घोषवाक्य हा उपक्रम घेता येईल. वंशावळ, जी कुटुंब वंशावळ, जी दुसरा घटक आपण आठवडा 2 मध्ये घेतला होता, तो वंशाचा वटवृक्ष आणि स्वाध्याय आठवडा 4 मध्ये घेता येईल. आणि या पद्धतीनं परिसर खेळू करू शिकू यांचं तुमच्या स्थानिक गरजेनुसार, उपलब्धतेनुसार आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही यामध्ये बदल करू शकता. तुम्हाला वाटेल ते उपक्रम सुद्धा घेऊ शकता. आणि या पद्धतीने मी माझं साप्ताहिक नियोजन केलेलं आहे. आणि तुम्हाला गरज वाटल्यास पॉज घेऊन थांबवून हे तुम्ही लिहू शकता आणि माझ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.